बालकांड द्वितीय सर्ग. भारपीडित पृथ्वीचे ब्रह्मदेवांजवळ जाणे, तिच्या प्रार्थनेने भगवंतांचे प्रकट होणे आणि त्यांनी तिला धीर देणे. श्री पार्वत्युवाच. धन्यास्म्यनुगृहीतास्मि कृतार्थास्मि जगत्प्रभो विच्छिन्नो मेति संदेहग्रंथी भवद अनुग्रहात. श्री पार्वती म्हणाली, हे जगन्नाथा, आपल्या कृपेने अनुग्रहित होऊन मी धन्य झाले, कृतकृत्य झाले. तसेच माझी संशयग्रंथी पूर्णपणे नाहीशी झाली. त्वन्मुखाद्गलितं रामतत्त्वामृतरसायनं पिबन्त्या मे मनो देव न तृप्यति भवापहम्. हे देवा, तुमच्या मुखातून आलेले संसाराचे भय हरण करणारे रामतत्वरूपी अमृतरसायन पितांना माझे मन तृप्त होत नाही. श्रीरामस्य कथात्पत्तः श्रुता संक्षेपतो मया इदानीं श्रोतुमिच्छामि विस्तरेण स्फुटाक्षरम्. श्री रामचंद्रांची कथा मी आपल्या मुखातून संक्षेपाने ऐकली. आता तीच कथा विस्तारपूर्वक स्पष्ट शब्दात ऐकावी अशी माझी इच्छा आहे. श्री महादेव उवाच. शृणु देवी प्रवक्ष्यामि गुह्याद्गुह्यतरं महत् अध्यात्मरामचरितं रामेणोक्तं पुरा मम. श्री महादेव म्हणाले, हे देवी, ऐक. गुह्यापेक्षा अधिक गुह्य असणारे महान असे अध्यात्म रामायण मी तुला सांगतो. ते पूर्वी रामांनीच मला सांगितले होते. तदद्य कथयिष्यामि शृणु तापत्रयापहं यच्छ्रुत्वा मुच्यते जन्तुरज्ञानोत्थमहाभयात् प्राप्नोति परमासमृद्धिं दीर्घायुपुत्रसन्ततिम्. दीर्घायुपुत्रसंततीं. त्रिविध तापांचे हरण करणारे अध्यात्म रामायण मी आज तुला सांगतो, ते तू ऐक. ते ऐकल्याने जीव हा अज्ञानजनित अशा महाभयातून सुटून जातो आणि दीर्घायुषी होऊन तो परम ऐश्वर्य आणि पुत्रपौत्र इत्यादी प्राप्त करून घेतो. भूमिभारेण मग्ना दशवदनमुखाशेषरक्षोगणानां धृत्वा गोरुपमादौ द्विजमुनिजनैः साकं अब्जासनस्य गत्वा लोकरुदन्ति व्यसनमुपगतं ब्रह्मणे प्राह सर्वं ब्रह्म ध्यात्वा मुहूर्तसकलमपि वृथा वेदशेषात्मकत्वात्. रावण इत्यादी राक्षसांच्या भाराने दुःखी झालेली पृथ्वी ही पूर्वी एकदा गायीचे रूप धारण करून देव आणि मुनी यांच्यासह ब्रह्मदेवांच्या लोकात गेली. तेथे पोचल्यावर रडत रडत तिने आपल्यावर आलेले सर्व दुःख ब्रह्मदेवांना सांगितले. तेव्हा एक क्षण ध्यानस्थ होऊन तिच्या दुःखनिवृत्तीचा उपाय ब्रह्मदेवांनी मनात जाणून घेतला, कारण ते सर्वांतर्यामी आहेत. तस्मात् क्षीरसमुद्रतीरमगत ब्रह्माथ देवैर्वृतो देव्याचाखिललोकहृत्स्थमजरं सर्वज्ञमीशं हरिं अस्तौश्चिदृष्टिसिद्धनिर्मलपदैः स्तोत्रैः पुराणोद्भवैर्भक्त्या गद्गदया गिरातिविमलैरानंदबाष्पैर्वृतः. त्यानंतर सर्व देवांच्यासह ब्रह्मदेव भूदेवीला बरोबर घेऊन तेथून निघाले आणि क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेले. तेथे अतिशय निर्मल आनंदाश्रूंनी डोळे भरून ब्रह्मदेवांनी श्रुतीमध्ये सिद्ध असणाऱ्या निर्मल पदांनी आणि पुराणोक्त स्तोत्रांनी तसेच भक्तीने सद्गदित झालेल्या वाणीने सर्वांचे अंतर्यामी, जरारहित, सर्वज्ञ अशा भगवान श्रीहरींची स्तुती केली. ततः स्फुरत्सहस्रांशु सहस्रदृशप्रभः अविरासीद्धरिः प्राच्यां दिशां व्यपनयं स्तमः.
तेव्हा हजारो दैदिप्यमान सूर्याप्रमाणे प्रभा असणारे भगवान हरी आपल्या तेजाने सर्व दिशातील अंधकार दूर करीत पूर्व दिशेला प्रकट झालेत. कथमचि दृष्टवान् ब्रह्मा दुर्दशमकृतात्मनाम् इन्द्रनीलप्रतीकाशं स्मितास्य पद्मलोचनं किरीटहारकेयूरकुण्डलैः कटकादिभिः विभ्राजमानं श्रीवत्सकौस्तुभप्रभयान्वितं स्तुवद्भिः सनकाद्यैश्च पार्षदैः परिवेष्टितं शङ्खचक्रगदापद्मवनमाला विराजितं स्वर्णयज्ञोपवीतेन स्वर्णवर्णाम्बरेण च श्रिया भूम्या च सहितं गरुडोपरि संस्थितं हर्षद्गद्गदाया वाचा स्तोतुं समुपचक्रमे. पुण्यरहित पुरुषांना दर्शन मिळण्यास कठीण अशा भगवान हरींना ब्रह्मदेवांनी सुद्धा कसेबसे पाहिले. इंद्रनीलमण्याप्रमाणे त्यांचा तेजोमय श्यामवर्ण होता. त्यांच्या मुखावर मधुर स्मितहास्य होते आणि त्यांचे डोळे कमलाप्रमाणे विशाल आणि मनोहर होते. किरीट, हार, केयूर आणि कुंडले तसेच कंकण इत्यादी अलंकारांनी ते सुशोभित होते. तसेच श्रीवत्स आणि कौस्तुभमणी यांच्या प्रभेने ते युक्त होते. त्या स्तुती करणाऱ्या सनकादिक आणि त्यांच्या इतर पार्षदांसमवेत ते होते. शंख, चक्र, गदा, पद्म आणि वनमाला यांनी ते शोभत होते. सोन्याचे यज्ञोपवीत आणि सोनेरी पितांबर त्यांनी धारण केलेले होते. तसेच लक्ष्मीदेवी आणि भूदेवी यांच्यासह गरुडावर ते विराजमान होते. असे त्यांचे दिव्य रूप पाहून हर्षाने गदगद झालेल्या वाणीने पितामह ब्रह्मदेवांनी त्यांची स्तुती करण्यास प्रारंभ केला. ब्रह्मोवाच नतोऽस्मि ते पदं देव प्राणबुद्धीन्द्रियात्मभिः यच्चिन्त्यते कर्मपाशादृदी नित्यं मुमुक्षुभिः. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवा, कर्माच्या पाशातून सुटण्यासाठी मुमुक्षु लोक आपले प्राण, बुद्धी, इंद्रिय आणि मन यांचे द्वारा ज्यांचे नित्य चिंतन आपल्या मनात करतात त्या तुमच्या चरणारविंदांना मी नमस्कार करतो. मायया गुणमय्या त्वं सृजस्य वसि लुम्पसि जगत्ते ते न ते लेप आनंदानुभवात्मनः. आपल्या त्रिगुणमय मायेचा आश्रय घेऊन तुम्ही या जगाची उत्पत्ती, पालन आणि लय करता. परंतु ज्ञान आणि आनंद हे स्वरूप असणारे तुम्ही त्या कर्मांनी लिप्त होत नाही. तथा शुद्धिर्न दृष्टानां दानाध्ययन कर्मभिः शुद्धात्मता ते यशसी सदा भक्तिमतां यथा. हे भगवान, तुमच्या विमल यशाच्या ठिकाणी सदा प्रेम करणाऱ्या भक्तांच्या अंतःकरणात जशी शुद्धता असते तशी मलिन अंतःकरण असणाऱ्या दुष्ट पुरुषांना दान आणि अध्ययन इत्यादी शुभकर्मे करून सुद्धा प्राप्त होत नाही. अतस्तवाङ्घ्रिर्मे दुष्टचित्तदोषापनुत्तये सद्योऽन्तर्हृदये नित्यं मुनिभिः सात्वैतैर्वृतः. म्हणून भक्त मुनिजन ज्यांचे निरंतर ध्यान आपल्या हृदयात करतात त्या आपल्या चरणांचे दर्शन माझ्या अंतःकरणातील दोषांचा तत्काळ नाश व्हावा म्हणून मी आज घेतले आहे. ब्रह्माद्यैः स्वार्थसिद्ध्यर्थमस्माभिः पूर्वसेवितः अपरोक्षानुभूत्यर्थ ज्ञानभिर्हृदि भावितः. आपल्या इष्टसिद्धीसाठी आम्ही ब्रह्मदेव इत्यादींनी या तुमच्या चरणांचे सेवन पूर्वी केले होते आणि ज्ञानी अशा मुनिजनांनी अपरोक्ष साक्षात्कार होण्यासाठी आपल्या हृदयात तुमच्या चरणांचे ध्यान केलेले आहे. तवांगघ्रिपूजा निर्माल्य तुलसीमालया विभो स्पर्धते वक्षसि पदं लब्ध्वापि श्रीः सपत्नीवत. हे विभो, तुमच्या वक्षस्थलावर स्थान प्राप्त करून घेऊन सुद्धा तुमच्या चरणपूजेच्या वेळी वाहिलेल्या व निर्माल्य झालेल्या तुळसी मातेचा श्रीलक्ष्मी ही एखाद्या सवतीप्रमाणे मत्सर करते.
अतस्त्वपादभक्तेषु तव भक्तिः श्रियोधिका भक्तिमेवाभिवाञ्छति तद्भक्ताः सारवेदिनः. तुमच्या चरणकमलांवर प्रेम करणाऱ्या तुमच्या भक्तांच्या ठायी तुमचे प्रेम हे लक्ष्मीवरील प्रेमापेक्षाही अधिक आहे. म्हणून सार जाणणारे तुमचे भक्तजन हे केवळ तुमच्या भक्तीचीच इच्छा करतात. अतस्तव पादकमले भक्तिरेव सदास्तु मे संसारामय तप्तानां भेषजं भक्तिरेव ते. म्हणून हे देवा, तुमच्या चरणकमलांच्या ठिकाणीच माझी भक्ती सर्वदा असू दे, कारण संसार रोगाने ग्रस्त झालेल्या रोग्यांसाठी तुमची भक्ती हेच एकमात्र औषध आहे. इति ब्रुवन्तं ब्राह्मणं बभाषे भगवान् हरिः किं करोमीति तं वेदाः प्रत्युवाचातिहर्षितः. अशा प्रकारे स्तुती करणाऱ्या ब्रह्मदेवांना भगवान श्री हरी म्हणाले, मी तुमचे कोणते कार्य करू? तेव्हा अत्यंत आनंदित होऊन ब्रह्मदेवांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. भगवन् रावणो नाम पौलस्त्य तनयो महान् राक्षसानामधिपतिर्मद्वरदर्पितः. हे भगवान, पुलस्त्य पुत्र विश्रवा याचा पुत्र रावण आहे. तो राक्षसांचा महान राजा असून मी दिलेल्या वरामुळे तो अत्यंत गर्विष्ठ झाला आहे. त्रिलोकीं लोकपालांश्च बाधते विश्वबाधकः मानुषेण मृतिस्तस्य मया कल्याणकल्पिता. अतस्त्वं मानुषो भूत्वा जहि देवरिपुं प्रभो. संपूर्ण विश्वाला पीडा देणारा तो 3 लोक आणि लोकपाल यांना त्रास देत आहे. हे कल्याणरूप विष्णू, त्याचा मृत्यू माणसाच्या हातून होईल अशी योजना मी केली आहे. म्हणून हे प्रभो, तुम्ही मनुष्यरूप धारण करून देवांचा शत्रू असणाऱ्या त्या रावणाचा वध करावा. श्री भगवान उवाच. कश्यपस्य वरो दत्तस्तपसा तोषितेन मे याचितः पुत्रभावाय तथेत्यङ्गीकृतं मया स इदानीं दशरथो भूत्वा तिष्ठती भूतले. श्री भगवान म्हणाले, कश्यपाच्या तपस्येने संतुष्ट होऊन मी एकदा त्याला वर दिला होता. तुम्ही पुत्ररूपाने माझ्या घरी जन्मास यावे अशी प्रार्थना त्याने मला केली होती. तेव्हा ठीक आहे असे म्हणून मी त्याच्या प्रार्थनेचा स्वीकार केला होता. यावेळी तो कश्यप पृथ्वीतलावर या दशरथ नावाने विद्यमान आहे. तस्याहं पुत्रतामेत्य कौसल्यायां शुभे दिने चतुर्थात्मानमेवाहं सृजामि तरयोः पृथक्. शुभ दिवशी मी त्याचा पुत्र म्हणून कौसल्या माता व इतर 2 मातांच्या ठिकाणी वेगवेगळ्या 4 अंशांनी स्वतःच प्रकट होईन. योगमायापि सीतेति जनकस्य गृहे तदा उत्पत्तस्य तस्य ते तया सार्धं सर्वं सम्पादयाम्यहम् इत्युक्त्वान्तर्धे विष्णुर्ब्रह्मा देवानथाब्रवीत्. त्याचवेळी माझी योगमायासुद्धा जनकाच्या घरी सीता या नावाने उत्पन्न होईल. तिला बरोबर घेऊन मी तुमचे सर्व कार्य सिद्ध करीन असे सांगून भगवान विष्णू अंतर्धान पावले. तेव्हा देवांना म्हणाले. ब्रह्मोवाच. विष्णुर्मानुषरूपेण भविष्यति रघोः कुले यूयं सृजध्वं सर्वेऽपि वानरेष्वं संभवान् विष्णोः सहाय्यं कुरुत यावत्थास्यति भूतले. ब्रह्मदेव बोलले, हे देवांनो, रघुच्या कुळात भगवान विष्णू मनुष्यरूपाने अवतार घेणार आहेत. तेव्हा तुम्ही सर्वजण स्वतःच्या अंशाने वानराच्या वंशात जन्म घ्या. तसेच जोपर्यंत भगवान श्री विष्णू भूतलावर राहतील तोपर्यंत तुम्ही त्यांना सहाय्य करीत राहा. इति देवान् समादिश्य समाश्वास्य च मेदिनीं ययौ ब्रह्मा स्वभवनं विज्वरः सुखमास्थितः. अशा प्रकारे देवांना आज्ञा करून आणि पृथ्वीवर आश्वासन देऊन ब्रह्मदेव आपल्या लोकात निघून गेले आणि तिथे निश्चिंत होऊन सुखाने राहू लागले. देवाश्च सर्वे हरिरूप धारिणः
स्थिताः सहाय्यार्थमितस्ततो हरेः महाबलाः पर्वतवृक्षयोधिनः प्रतीक्षमाणा भगवंतमीश्वरम. तेव्हा भगवान हरींना सहाय्य करण्यासाठी सर्व देव पर्वत व वृक्षांच्या आधारे लढणाऱ्या महाबलवान वानरांचे रूप धारण करून भगवंतांच्या येण्याची वाट पाहत इकडे तिकडे राहू लागले. इति श्री अध्यात्मरामायणे उमामहेश्वर संवादे बालकांडे द्वितीयः सर्गः.